आपली पुढची रेसिपी काय आहे? हिंगा कचोरी. हिंगाचीच कचोरी. हिंगाचीच कचोरी. ओके. हे पुरी टाइपच आहे. बर, साहित्य सांगता मला काय काय? हा, हे मैदा, हे चण्याचा बेसन, चण्याचं पीठ, हळद, हिंग आणि मीठ. हे काय? हे बटाट्याची भाजी, ते पुरी बरोबर खायचं. ही बटाट्याची आपली नॉर्मल आहे तशी? नॉर्मल आहे. ते त्याच्यामध्ये मिरची, वाटलेली मिरची आणि 5 फोडणी म्हणतात ना, 5 फोडणी टाकायचं. 5 फोडणी? 5 फोडणी म्हणजे काय असतं? ते कलंजी, जिरं, बडीशेप. अच्छा अच्छा. हे ते राधुनी म्हणून एक आहे, ते पण बेंगॉली आयटम आहे. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आणि ते 5 फोडणी तळी करायची. आणि ह्याची बटाट्याची तुम्ही साल काढली? साल नाही काढलं, मग टेस्ट होतं. ते साल काढले की टेस्ट निघून जाते. बर, अशी तुमची साधी बटाट्याची भाजी फोडणी बिडणी घातलेली आहे. सुकी मिरची आणि ते 5 फोडणीच्या फोडणी घालून ते थोडंसं परतून आणि मग पाणी ओतलं. त्याच्यामध्ये बटाटा आणि मिरचीची बुकी, बाटलेलं मिरची आणि हळद टाकलं, मीठ टाकलं आणि 1 टोमॅटो टाकलं आणि भाजी करून घेतली. हा, भाजी करून घेतलं. शिजवताना तुम्ही कढईवर काय ताट ठेवलंय का काय? नाही, ताट ठेवणं असंच ओपनच शिजवलं. ओके. आपण भाजी सह बघितलेली आहे, साहित्य बघितलेलं. हे कुठलं तेल आहे? हे राईचं तेल. राईचं तेल आम्ही तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला? 1 बाउल पाहिजे. 1 बाउल. एक ग नाही, एक बाउल. 1 बाउल. आता काय? 1 बाउल मैदा. मैदा घालू सगळं? थोडासा ठेवा, समजा हात असं करायला थोडं ठेवा. हा, बस. आणि थोडंसं मीठ. चिमटभर. हा, बस. आणि तेल म्हणून आणखीन थोडं बस बस बस. आता हे एकजीव करून घ्यायचं असं. आता पाणी पाहिजे, थोडं थोडं घालायचं. आता पातळ प्यावं लागेल नाही तर. आणि पीठ कसं प्यायचं आहे वेगळा प्रश्न आहे. ओके. आता हा आपला एक गोळा तयार झालेला आहे. आता त्याचं करायचं थोडंसं तेल हात करायचं. आता हे झालं की मग हे करायचं. दुसरा बाउल लागेल ना तुम्हाला? दुसरा बाउल लागेल. नाही ते हे उचलून ठेवून ह्याच्यामध्ये केलं तर हे दुसरं ह्याच्या. हा, आता गिरगावातून आता 40 वर्ष गिरगाव झाल्यानंतर एकदम तुम्ही लोखंडवाला कांदिवलीला गेलं तर चुकल्यासारखं नाही वाटलं? तर वाटलं. हे तुम्हाला तर वाटणार, मुलींना सुद्धा वाटणार. मला तर पहिलाच वाटायचं. मी रडायचे तिकडे कांदिवलीला येऊन 3 वर्ष. मग जेव्हा लोखंडवाला जाऊन गार्डन मध्ये जोगा बिगा करून मग तेव्हा ते मला मन जरा शांत झालंय. आता काय मीठ घालू? हा, मीठ थोडस बस. हळद थोडस. बस बस बस. हिंग अजून थोडा टाका. आता काय? आता पाणी थोडा थोडा होतायचं. 40 वर्षापूर्वी गिरगाव म्हणजे तसं जरा शांत एरिया ना एकदम. आता म्हणजे काय एकदम गर्दी झाली सगळे. अख्ख्या मुंबईतच झाले म्हणा. म्हणजे मी सुद्धा जेव्हा बीएसटी क्वार्टर्स मध्ये राहायचो वडाळ्याला, ते बीएसटी क्वार्टर्स मधून अंधेरगड शिफ्ट होताना इतकं जीवावर आलं होतं. खरं वाटतं. काय सगळे दरवाजे उघडे असतात ना, नाही का? चाळीमध्ये सगळं दरवाजा मजा मौज सगळं चाळीमध्ये जास्त. इथे तर बंद बंद सब. हो, म्हणजे घरात कोणी आहे की नाही. ओके. दोन्ही गोळे आपले तयार झालेले आहेत. आता ह्याचे थोडे छोटे छोटे गोळे करायचे. गोळे करून घ्यायचं. हा पदार्थ कुठे शिकलात तुम्ही? आईकडे. आई करायचे म्हणजे शिकले ऍक्च्युली नाही, असा बघून आईला. चांगलं असं हे करून घ्यायचं. गोल करायचं हाताने. अच्छा, पाळी करताय? पाळी करायचं. हा, हे थोडं गोळा घ्यायचं, त्याच्या आतमध्ये स्टफिंग करायचं. असा
बंद करायचं. तोंड बंद करून टाकायचं. हा, तोंड बंद करून टाकायचं. बोलती बाण. आता हे तुम्हाला लाटायचं बस, असेल ना? हा, लाटायचं. थोडासा साईडला ना असं असे थोडंसं साईडला तेल टाका. तेल. बस बस बस. आता हे लाटायचं. तेल लावायचं थोडंसं असं अलगद लाटायचं. आपलं ते राईचं तेल आहे ना? हो, राई. मी आता गॅस मोठा करतो जरा. हा. साधा तेलात केलं तरी चालेल, पण राईच्या तेलात त्याची बंगाली डिशांचा जास्त टेस्ट आहे. अच्छा. इट डिपेंड म्हणजे काय हो काढायचं का तुम्हाला? मला एवढा चांगला मराठी येत नाही, पण कळते की मला तरी बंगाली कुठे येतं. मुली सगळं चांगला बोलतात. त्यांचं काय शिक्षण विक्षण सगळं इकडेच झालंय ना. मैत्रिणी सुद्धा यांच्या मराठीच असेल. क्या बात आहे. आता ही जी पुरी आहे ही आपल्याला या भाजी बरोबर खायची. पण ही भाजी कशी झाली आहे याची मला उत्कंठ आहे, त्यामुळे मला ती खाऊन बघावी लागणार आहे. मत्ता. होय होय. अरे जवळजवळ माझी एवढी फुगली आहे. हा, ती घालायची लाटी. हा, हे घालायचे. हा, साधारणपणे असा आकार झाला की बाहेर काढायची आणि बटाट्याच्या भाजीबरोबर खायला घ्यायची. हा, हो, बाकी काय लिहायला घ्या. साहित्य आणि कृती सो सिंपल. SHIMPLE. हिंगाची कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, बेसन, हळद, हिंग, मीठ, राईचं तेल आणि बटाट्याची भाजी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा, मीठ, मोहन आणि पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये बेसन, मीठ, हळद, हिंग, पाणी आणि तेल घालून पीठ मळून घ्यावं. मैद्याच्या कणकेची पारी करून त्यामध्ये बेसनाचं पीठ घालून गोळा तयार करावा. या गोळ्याची कचोरी लाटून घ्यावी. तयार कचोऱ्या राईच्या तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात. बटाट्याच्या भाजीबरोबर हिंगाची कचोरी सर्व्ह करावी.